एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। पिया किती शांत आणि गाढ झोपेते ना। सकाळचे आता 8-8:30 झालेले आहेत आणि सध्या ती जास्त वेळ झोपते। किती क्यूट दिसते आणि सगळेच मुलं असेच झोपेत छान क्यूट दिसत असतात। आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच रिक्वेस्ट करते, आजचा व्हिडिओचा शेवट अजिबात मिस करू नका। खूप तुमच्यासाठी हेल्पफुल अशी किचनची क्लीनिंग टिप्स मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ट्रस्ट मी तुमचे एवढं काम कमी होणार आहे, तर प्लीज व्हिडिओचा शेवट अजिबात तुम्ही मिस करू नका। तर पहा, इथे जे आहे पिया झोपली होती आणि मी जे आहे इथे फेस जे आहे मसाज करून घेत आहे ऑइलने। आणि मला एक कमेंट आली होती ॲक्च्युली की त्यांनीही असं फेस मसाज जे आहे ऑइलने स्टार्ट केलेलं आहे आणि त्यांना खूप छान जे आहे रिझल्ट त्याचे मिळत आहेत। जर तुम्ही अजूनही तुमचं फेस मसाज करत नसाल तर प्लीज त्यालाही ऑइलिंग करा। फेसला गरज असते खूप, ड्राय स्किन असो किंवा तुमची ऑइली स्किन असो, खूप छान असतं मसाज करणं। आणि ऑइल जे असतं ते जे आपण ज्या पद्धतीने मसाज करत असतो, कुठलीही स्टेप तुम्ही फॉलो करू शकतात। एक पर्टिक्युलर स्टेप घेऊन चालण्याची गरज नाही आहे मसाजसाठी। बस जे ऑइल तुम्ही घेतलेलं आहे ते हळूहळू करून तुमच्या जे आहे स्किनमध्ये आतमध्ये जिरलं पाहिजे। आणि काही नाही, फक्त 10 मिनटं जरी तुम्ही केले ना तरी खूप होत असतं। स्वतःसाठी थोडे 10 मिनटं काढा आणि जे आहे अशा पद्धतीने जे आहे मसाज करायला सुरुवात करा। सध्या असं झालं आहे ना की सकाळी ऊन असतं आणि सायंकाळी जो असतो बरोबर 5च्या आसपास जे आहे पाऊस पडत असतो। आणि म्हणूनच छत्री जी आहे काल यूज झालेली होती आणि मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडतो आहे, असं वाटते की पावसाळा जो आहे सुरू झालेला आहे। काही झाडांची मज्जा आहे, पण मला असं वाटते की काही झाडं माझे खराब होऊ शकतात पावसामुळे। आणि किती उचलून किती त्यांना ठेवायचं ना। आणि असं सॅटर्डे संडेला कुठे बाहेर गेला आणि तेव्हाच जर पाऊस आला तर मग काही त्याला जे असतं ऑप्शनच नसतं, मग त्यांच्यावर नको तिथे पाणी पडतच असतं। पण चला असो, आजचं वातावरण खूप छान आहे, फ्रेश वाटतंय। काल खूप भरगच्च पाऊस झालेला आहे आणि त्यानंतर जे आहे काल रात्री मी भाजीपाला आणलेला, त्यातून मिरच्या मी आहे त्या वॉश करून ठेवलेल्या होता। वातावरण थंड असल्यामुळे मी घाई केली नाही फ्रीजमध्ये ठेवायची, वॉश करून त्यांना तसंच झाकून ठेवलं होतं। आणि आता जे आहे त्यांचे डेट काढून ना मी अशा पद्धतीने जे आहे डब्यात स्टोअर करत असते। आणि ट्रस्ट मी, याच्याने एकही मिरची तुमची खराब होत नाही। फक्त त्यांचे जे डेट असतात ना ते तुम्ही काढून घेत जा आणि अशा पद्धतीने मग तुम्ही पिशवीत जरी ठेवलं तरीही चालतंय, किंवा तुमच्याकडे असा कुठलाही प्लास्टिकचा डब्बा असेल एअरटाईट असला तर मग तुम्ही 15 ते 20 दिवस तरी मी सांगते मिरच्यांना अजिबात काही होत नाही। आणि ही खूप छान ट्रिक आहे मिरच्या स्टोअर करण्याची। आता ऑइलसाठी तुम्हाला, कुकिंग ऑइलसाठी मस्त टिप्स सांगते बघा। कधीही काय करायचं, तुम्ही म्हणजे काचेच्या बॉटल यूज करा किंवा कुठल्याही बॉटल यूज करा। आधी जे जुनं तेल असतं तुमच्या बॉटलमधलं किंवा बरणीमधलं ते पूर्ण यूज करायचं आणि ते संपल्यानंतरच त्यामध्ये नवीन तेल घालायचं असतं। कारण काय होतं ना, जुनं तेल जसं जसं ते दिवस निघत जातात तसं तसं ते घट्ट होत जातं आणि मग ते खाली चिकटत जातं आणि अशा बॉटल क्लीन करणं मग थोडं अवघड होत जातं। म्हणून मी इथे जे आहे जी बॉटल संपली होती त्यामध्येच तेल ओतलेलं आहे। मी 2 प्रकारचे तेल इथे यूज करते, एक रिफाइंड ऑइल आहे आणि एक मस्टर्ड ऑइल आहे। हे थोडं बाकी होतं जुनं, म्हणून मी आता यामध्ये काढणार नाही, हे आधी संपू देईल आणि मगच जे आहे याच्यामध्ये काढेल, जेणेकरून जे आहे माझं जुनं तेल पूर्णपणे यूज होऊन जाईल आणि मगच जे आहे मी नवीन तेल यूज करेल। तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांची क्लिनिंगची प्रोसेस आहे ती लांबणीवर जे आहे टाकू शकतात। आपण रोज जे आहे फ्रीज उघडझाप करत असतो आणि रोज असा साचलेला बर्फ आपल्याला दिसत असतो। आणि ट्रस्ट मी, तुम्हाला तुमचं लाईट बिल वगैरे जर थोडं कमी करायचं असेल तर हा जो बर्फ साचलेला असतो ना, यामुळे जास्त तुमची इलेक्ट्रिसिटी कंझ्युम होते। म्हणून हे जे बटन असतं ना हे प्रेस करायचं असतं जेव्हा तुमचं बर्फ जे फ्रीजरमध्ये जेव्हा असं जमा होतं, बस तुम्ही हे जे आहे बटन प्रेस करायचं आणि खालचा जो ट्रे असतो ना तो थोडा तिरकस लावायचा, जेणेकरून जे पाणी यामध्ये नंतर वितळून खाली पडणार आहे ते या ट्रेमध्ये पडेल। आणि जर असं तिरकस केला तर मग तो मागे जे ड्रावर असतं फ्रीजच्या मागे त्यामध्ये डायरेक्ट ते पाणी जात नाही आणि परत ते ड्रावर क्लीन करायची गरज पडत नाही। सो तिरकस ठेवल्यामुळे सगळा बर्फ पाणी यामध्येच होता आणि मी नंतर याला काढून घेतलं आणि इझिली जे आहे पाणी माझं लगेच फेकलं गेलं। मागचं ड्रावर क्लीन करण्याची मला गरज पडणार नाही। तिथे जे आहे म्हणजे अंडी वगैरे होत नाही डासांची, याचाही तुमचा फायदा होऊ शकतो। तर अशा पद्धतीने जे आहे बटन प्रेस करायला आणि अशा पद्धतीने ट्रे तिरकस करायला विसरू नका।
काही वेळापूर्वीच मी फेस मसाज घेतलेला होता, तुम्ही पाहिलाच. आणि मी अंघोळीनंतर जे आहे आज फेस मसाज केलेला होता. आणि आता फेस वॉश करण्यासाठी एक टिप सांगते, कधीही डायरेक्ट फेस वॉश किंवा सोप तुमच्या चेहऱ्यावर लावू नका. आधी फेस ओला करा चांगला आणि मगच त्यावर जे आहे छान त्याचे बबल्स बनवा हातावर आणि मगच त्याला फेसवर जे आहे अप्लाय करा. याने काय होतं ना की डायरेक्ट जे केमिकल्स असतात ते आपल्या फेसच्या बारीक बारीक छिद्रांमधून आतमध्ये शिरत नाही आणि त्याने जे आहे बारीक असे स्पॉट असतात काळेवाला जे आपल्याला पडत नाही. ही एक ब्युटी टिप्स आहे तुमच्यासाठी. फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा. याचा हळूहळू करून तुम्हाला इफेक्ट नक्की नंतर जाणवायला लागेल. आज मी जेवणात बनवत आहे शेवगाची शेंगा आणि मी मसाला बनवत आहे. मसाला म्हणजे मी बऱ्याच वेळा आमच्या घरी मसाल्याची भाजी होत असते, पण काय होतं ना मसाला एवढा स्ट्रॉंग नसतो किंवा त्यामध्ये लवंग मिरी हे जे म्हणजे जडजड होणारे पदार्थ असतात किंवा तिखट करणारे पदार्थ असतात हे खूप कमी घालत असते मी. आणि जी शेवगीची शेंगा होत्या त्या आम्ही छान निवडून घेतलेल्या होत्या, वॉश करून घेतल्या आणि साईडला कुकर ठेवला आहे. तुम्ही बघत असाल त्यामध्ये थोडं मस्टर्ड ऑइल मी घातलेलं होतं, काही राईचे दाणे घालते, जिरं, हिंग आणि थोडा कढीपत्ता यामध्ये घालते. छान तडकलं की यांना जे शेंगा आहेत यांना मी यांची छान असं त्यांना त्या तेलामध्ये टाकणार आहे आणि कितक्या टेस्टी लागतात ना, तुम्ही अशाच नुसत्या शिजवून खाल्ल्या तरीही छान लागतात. आणि यामध्ये थोडं मीठ घालेल आणि थोडं पाणी घालून मी यांना साईडला जे आहे शिजवायला ठेवून देत आहे. आणि साईडलाच माझं जे आहे याचं मसाल्याचं प्रिपरेशन चालू आहे. तर काय होतं ना की असं मॅनेजमेंट केलं की टाईमही आपला वाचतो, जेवढा वेळ उभं राहते त्या वेळेत आपले 2 कामं होऊन जात असतात. आणि इथे कांदा वगैरे होता तो मी इथे भाजायला ठेवलेला आहे. सो ह्या ज्या गोष्टी असतात ज्या नेहमी आपण रोज त्यामध्ये 1-1, 1.5 तास घालत असतो आणि अशा जर आपण फॉलो करून घेतल्या किंवा आपण रोजच्या रुटीनमध्ये थोडा चेंज करून घेतला तर आपलं कसे ना कसे कमीत कमी 15-20 मिनटं वाचत असतं. खोबरं होतं ते माझं भाजून झालेलं होतं, त्यामुळे ते डायरेक्ट यूज करता आलं, नाहीतर मला इथेच 10 मिनटं एक्स्ट्रा लागले असते. आणि जी टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता प्लीज लक्षपूर्वक ऐका. आपल्या सगळ्यांना फेस करावं लागतात ह्या गोष्टी. सो आपण नेहमी जी चपाती खातो आहे, मी असंच एक जस्ट व्हिडिओ बघितला आणि त्यामध्ये मला हे असं समजलं जे मी आधीपासून फॉलो करत होती, पण याचा असाही उपयोग होऊ शकतो, याचा असा फायदा होऊ शकतो हे मला माहीत नव्हतं. सो आपण नेहमी चपाती जेव्हा बनवत असतो आपण तेलाचा यूज करत असतो, तर अजिबात याच्यापुढे करू नका, तुपाचा उपयोग करा. मी असं त्या व्हिडिओत बघितलं होतं किंवा जेवढं मला समजलं मी तुम्हाला सांगते. सो त्यांचं असं म्हणणं होतं की जो गहू असतो ना त्यामध्येही शुगर असते. सो शुगर जर तुम्हाला त्या गहूमधून कट डाऊन करायची असेल, कमी करायची असेल तर तेल न लावता तुम्ही तुपाचा यूज करा. सो तूप त्यामध्ये गेल्यानंतर काहीतरी बॅलन्स होत असतो आणि एक्झॅक्टली मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत इथे, पण काहीतरी बॅलन्स होऊन त्यातली शुगरचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन जातं. सो बघा इथेही तुम्ही तुमची शुगर जी आहे कमी करू शकतात. चहामधून तर मी तुमची कमी केलीच आहे, तर तुम्ही आता चपातीमधूनही करू शकतात. आणि ॲट दी एंड तुम्ही तुपाने अशी चपाती जर बनवली तर तुमची चपाती पण जी आहे खूप सॉफ्ट येते. आणि मी काय करते असे जे गोळे आहेत ते ऑलरेडी बनवून ठेवते, जेणेकरून पटापट तव्यावरची चपाती उतरली की माझी दुसरी चपाती लाटून तयार असते. सो हेल्दी आणि तुमची टाईम सेविंग टिप पण मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आय होप तुम्ही यापुढे अजिबात जे आहे तेल यूज करणार नाही चपातीसाठी. आणि अजून बरेच असे छोटे छोटे टिप्स त्यांनी त्या व्हिडिओमधून सांगितलेले, पण मला लक्षात राहिले नाही. माझी फायद्याची टिप उचलली मी फक्त, त्यामध्ये शुगर कमी होते आणि मी हॅपी झाली. आणि बऱ्याच त्यांनी अजून हेही सांगितलं होतं की काय काय जे दुष्परिणाम असतात की तुम्ही जर तेल आणि गहू जे आहे याचं कॉम्बिनेशन खाल्लं तर. सो एक चांगली टिप आहे, नक्की फॉलो करा. सेम आहे, कॅलरीज वगैरे सेम असतात, पण जी गोष्ट आपल्या हेल्थला बेनिफिट देऊन जाते तर ती का नाही केली पाहिजे. तूप तुम्ही घरी होममेड बनवू शकतात बाजारातलं न आणता. आणि बघता बघता माझ्या चपात्या झाल्या होत्या. मसाला मी छान बारीक गॅसवर जो आहे भाजून घेतला होता इथे, त्यामुळे बरोबर चपाती झाली माझी आणि मसालाही भाजला गेला. त्यानंतर उकडलेल्या शेंगा घातल्या, त्या मी इथे तव्यावर ठेवल्या होत्या कारण तवा गरम होता आणि मला नवीन असं पाणी गरम करण्याची गरज पडली नाही. सो इथे तुम्ही बघू शकतात मस्त टेस्टी माझी भाजी इथे बनून तयार आहे. चला आजची हिरो टिप तुमच्यासोबत शेअर करते आणि ट्रस्ट मी ही टिप तुम्हाला माहीत पडल्यानंतर तुमचं बरंचसं जे काम आहे ते कमी होऊन जाणार आहे. आणि सगळ्यात आधी तर मला इथे किचन क्लीन करायचं होतं, म्हणून मी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी, डिशवॉश लिक्विड, थोडंसं हँडवॉश असं घातलेलं आहे. विनेगर ऑलरेडी होतं त्यामध्ये, म्हणून मी घाईघाईत काय व्हिनेगर घातलं नाही, पण व्हिनेगरही घाला. त्याने काय होतं ना की बरेचसे जे कडक डाग असतात ना ते छान पद्धतीने जे आहे सॉफ्ट होतात आणि लगेच निघून जातात. जास्त घसण्याची जी आहे तुम्हाला गरज पडत नाही. सो जिथे जिथे मला
वाटत होतं. मी सगळ्याकडे इथे जे आहे स्प्रे करून घेतलेला आहे. काच खूप खराब झाली होती कारण गॅसच्या वरच जे आहे ती काच आहे, खिडकी आहे. सो तेही तिथेही शिंतडे उडतातच जेव्हा तडका मारत असतो. सो मी त्यालाही क्लीन करून घेतलेलं आहे आणि कामात काम जे आहे इथे माझं क्लिनिंग करता करता झालेलं आहे. आणि जी महत्त्वाची टीप आहे ती मी तुम्हाला आत्ता सांगते. सो आपलं काय होतं ना की आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी बाकीचं मला माहीत नाही, मोस्ट ऑफ द एरियाजमध्ये हार्ड वॉटर खूप जास्त आहे. तुमच्याकडे असेल तर मला कमेंटमधून नक्की सांगा. ही टीप तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. माझ्या मोबाईलमध्ये कॅमेरा तेवढं हे कॅच होत नाही आहे, पण हे जेवढं तुम्हाला हे जे सिंक आहे याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने जास्त खराब झालेलं आहे. आणि तुम्ही नेहमीच्या व्हिडिओत बघतात मी रोज याला क्लीन करत असते, पण ते क्लिनिंग करून जात नाही. सो जेव्हापासून मला ही टीप माहीत पडली मी फार आतुर झाली होती तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. सो इथे बघा मी अर्ध्या वाटीमध्ये जे आहे अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये जे आहे मी 1 चमचा मीठ घातलेलं होतं आणि हिरो असं इन्ग्रेडियंट म्हणजे हे जे आहे लिंबू पावडर, लिंबू सत्व, अजून बरेच याचे मार्केटमध्ये नाव असतील, साखरेसारखं दिसत असतं आणि हे जे आहे मी 1 चमचा भरून याच्यामध्ये घातलेलं आहे. सो इथे जे आहे आपलं मॅजिकल असं लिक्विड तयार झालेलं आहे आणि हे तुम्हाला इझिली कुठल्याही लोकल शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाईल. काही महाग मिळत नाही, स्वस्त मिळतं. सो मी हे जे आहे खमंग वगैरे त्यामध्ये यूज करत असते. ढोकला वगैरे बनवतो आपण किंवा मग कधी आमटी वगैरे बनवतो तर थोडं आंबट करण्यासाठी आपण किचनमध्ये बेसिकली याचा यूज करतो. जेव्हा हे पाण्यात छान विरघळून जातं ना तर तेव्हा जे आहे मी इथे नॉर्मल स्क्रबर घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने जे आहे इथे पूर्ण जे माझं सिंक आहे त्यावर मी याला छान स्प्रेड करून देत आहे. आणि हे सेम लिक्विड मी तुमच्यासोबत तांबे आणि पितळाचे भांडे क्लीन करण्यासाठी शेअर केलं होतं. पितांबरीने तर हातांचे हाल होत असतात, पण ह्या मॅजिकल लिक्विडने लगेच क्लीन होतात. कसे मी त्याचीही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देते, नक्की चेकआउट करा. आणि सेम लिक्विड बघा आज मला माहीत झालं की मी स्टेनलेस स्टील जे असतात त्यांनाही क्लीन करू शकते. आणि मी नॉर्मल जे आहे इथे फक्त अगदी हलक्या हाताने स्क्रब करते. आणि ट्रस्ट मी म्हणजे माझं सिंक असं झालं होतं ना की तुम्ही जर त्याला हात लावला ना तर इतकं चरचर लागायचं ते, आणि मग तारेची जी घिसणी असते मी त्याच्याने घसत बसायची. कुठे माझा अर्धा तास निघायचा मला कळायचं देखील नाही. हे जे नळ बघताय तुम्ही मी रोज यांना वॉश करते. जसे भांडे धुवून झाले की तसे यांनाही वॉश करते, पण जसल्या तसं होऊन जातं लगेच. आणि ट्रस्ट मी म्हणजे कॅमेरा तेवढं कॅच होत नाही आहे, पण जेवढं याने क्लीन केलं आहे ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. माझी एक्साइटमेंट तुम्हाला समजत असेल. मला असं वाटते की प्रत्येकाची आहे जी हेल्प झाली पाहिजे किचन क्लिनिंगमध्ये. हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. नॉट फॉर माझे व्ह्यूवर्स वाढले पाहिजे अँड ऑल, पण तुमची किचन क्लिनिंगमध्ये जी हेल्प होणार आहे ती अनदर लेवल असणार आहे. आणि तुम्ही मला थँक्यू म्हणायला परत या व्हिडिओमध्ये येणार आणि मला तुम्ही थँक्यू म्हणणार. ट्रस्ट मी एवढी छान टीप आहे, नक्की अप्लाय करा. फक्त एक गोष्टीची काळजी घ्या, जर तुमचं जुनं असं म्हणजे मार्बल असेल, हा जो मार्बल असतो किचनचा हा जर जुना असेल तर थोडं काळजी घ्या. त्यावर लिंबू किंवा लिंबू पावडरचे थोडे डाग पडतात, पण आता असे मार्बल भरपूर स्ट्रॉंग असतात त्यावर डाग वगैरे काहीही पडत नाही. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट बिंदास्तपणे हे लिक्विड बनवून यूज करू शकतात. आणि इथे मी म्हणजे हात लावूनच मला असं फील होतं की एवढं क्लीन झालं आहे. जसं नवीन घरात आपण येत असतो तेव्हा सगळं सिंक हाताला लागत असतं बेसिन, तसं माझं हे लागतं आहे. आणि तुम्ही सगळे तुमचे स्टीलचे जे आहेत अशा पद्धतीने ह्या लिक्विडने क्लीन करू शकतात. आणि मी लगेच जे होते माझे सोप डिस्पेन्सर वगैरे तेही इथे क्लीन करून घेतलेले. आणि ट्रस्ट मी माझं 2 मिनटात हे सगळं क्लिनिंगचं काम इथे संपून गेलं आहे आणि रिझल्ट हा 1 तासाच्या कामा इतका आलेला आहे. सो नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप अशी हेल्पफुली टीप असणार आहे. अजून यावर तुम्ही सर्च करू शकतात, रिसर्च करू शकतात काय काय क्लीन करू शकतो. कमेंटमध्ये मला कळवा. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला बऱ्याचशा टिप्स माझ्या आवडलेल्या असतील. व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात नाही म्हणू शकत नाही. सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.